टँक सॉरी टॉप बॉक्समध्ये. तर मग आता आम्ही झालो आहे रेडी. 9 वाजले, 7ला निघालो होता नेहमीप्रमाणे 2 तास लेट. सगळ्या बॅगी आता मी लावून घेतो, गाडीवर लोड करून घेतो. मी इथं अमृतसरी स्पेशल कुलचा काय आहे तो कुलचा जाऊन मी जरा टेस्ट करतो. मी थेट निघतो श्रीनगर साईडला. पोचणार तर नाही, बघू. तर गाईज बघा सकाळी मी मेहनत किती असते. तुम्हाला वाटतं रायडिंग खूप इझी आहे, तेवढं इझी नाही आहे. लागतं प्रॉपर लोड करायला लागतो, बॅगा नीट लावायला लागतात. एखादी बॅग मागं पुढे काय झाली एखादी रस्सी तर सगळं वाट लागते. आता या राईडला याच मी बॅग लावल्यात, पुढच्या राईडला प्रॉपर पॅनियर स्टॉप बॉक्स सगळं असेल. ट्राय करू, कारण तो खर्च खूप मोठा आहे. हां आहे ना, तुला पाहिजे का? नको. विकास वगैरे चेन घातलं बघ, ओली सुक्की आहे. विकास सर चेन बघतात, चेन लूप करायची गरज आहे का? सुक्की आहे ओली बघचे. हां तर आम्ही आता कुलचे घ्यायला चाललो इथे खाऊन. तिथे आणि आम्हाला लुटला 400 रुपये घेतले. 80 रुपयाचा एक दिला. किती घेतलं? 400 रुपये घेतले. 80 रुपयाचा एक पराठा, देसी पराठा लुटली. प्लेट पण आपण चलो भाई, चलो जल्दी चलो. हाँ भाई 5 मिनट बस आ रहे हैं. आ जाओ चलो. चला आता प्रेमनाथ सरांकडे आले कुलचे घ्यायला. कसे असते बघू आता कुलचे. गाईज आमचे कुलचे आलेले आहेत. तर आम्ही इथं कुलचे आलेलो. हे बघा पाहू शकता, हे छोले भटुरेची भाजी यांची आणि काहीतरी कांदा वगैरे चटणी आहे. ते अनलिमिटेड आहे इथे, किती तुम्ही खाऊ शकता. काय त्याला एक्स्ट्रा चार्जेस नाही आहे. ते त्यांचे रेट आहे तिथे. प्राईसिंग 50 रुपयापासून स्टार्टिंग आहेत, 100 रुपयापर्यंत आहेत. सॉरी छोले अनलिमिटेड. कोण कुलचे बोललो? भेकावा में बह गया. टेस्ट खूप चांगली आहे. चटणीचं कॉम्बिनेशन जे आहे ना, गोड आणि आंबट अल्टिमेट. आपण काय फूड ब्लॉगर नाही पण टेस्ट करतं आपल्याला. गली में जाके खाने वाले बंदे हम लोग, ऐसे वैसे बंदे नहीं है. थोडी टेस्ट नाही पण लागतात चांगले. जसं चव माहिती आहे, चवीनुसार आम्ही. चला तर आम्ही आता आलो आहे KTM सर्व्हिस सेंटर वर्कशॉपमध्ये. गाडी चेन लूप करायची, गाडी वॉश पण करायची आहे. गुड मॉर्निंग गाईज. रात्री आम्ही इथं 2:30ला आलेलो. तर पेट्रोल पंपच्या इथं हालत खराब होती. खाली पण आम्ही लय रूम शोधले, रूम कुठंच नाही भेटले. एकदम म्हणजे अवस्था अशी होती की 500 रुपयाची लायकी आहे रूमचं. 3,000 मागत होते लोक. मग रात्री इथं आलो, रूम घेतला, बजेटमध्ये भेटला आमच्या. 3ला झोपलो, मस्त उठलो मी सकाळी 7 वाजेपर्यंत रेडी झालं आहे. आता इकडचा नजारे बघा तुम्ही. हा आपला कुठला हायवे हो? श्रीनगर हायवे, जम्मूच्या पुढे. म्हणजे हायवे एवढा भारी आहे ना, एकदम मक्खन हायवे, मक्खन. बाईक चालवायला फुल मजा येते. तुम्हाला व्हिडिओ दाखवेल पुढे. रात्री काय दाखवू ना काय बोललो. अवस्था खूप खराब होती, पावसाचं वातावरण झालं आता. किती घंटा लागते इसको सजाने में 1 घंटा जाते हैं. चलो चलो. हे 4 रेडी क्या? 4. तर इथून पेट्रोल भरून आता मी निघालो आहे. हवा इथं नाही, आता हवा बघू पुढे गेल्यावर बघू. चलो रे बाईक, चलो जल्दी चलो. तर मगाशी तुम्ही जो मी तुम्हाला रूम दाखवला, मी काल रात्री पोहोचलेलो. कारण दुपारच्या नंतर खूप पाऊस लागलेला अमृतसरच्या नंतर, तर आम्ही काही रेकॉर्डच नाही केला. रात्री रूम शोधायला पण खूप आम्हाला 2:30-3 वाजले. काही रेकॉर्ड झालं की करताच नाही, एवढं कंटाळलेलो. डायरेक्ट रात्री झोपलो आणि सकाळी उठल्यावरती तुम्हाला वगैरे दाखवतो. तर आता आम्ही इथून आम्हाला श्रीनगरला पोचायचं आहे. श्रीनगरीकडनं काहीतरी ज्या लोकेशनला थांबले तिथून काहीतरी 200 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे. त्यामुळे संध्याकाळी किती वाजता
शकता गाईज आतमध्ये मेंटेनन्सचं काम चालू आहे म्हणून. मेंटेनन्सचं काम चालू आहे. ट्रॅफिक केवढी आहे, सर्व गाड्या थांबवल्या आहेत. तर गाईज आम्ही आता एंटर करणार आहोत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनेलमध्ये, जो 14 किलोमीटर जवळजवळ प्रवास आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. तो सगळ्यात मोठा आहे ना रे काश्मीर इथला सगळ्यात मोठा का मग? पॉईंट 6ला आहे ना. तुम्ही त्याच्यानंच फोटो काढले ना. अरे मी काय बोलतो, काय खातो, काय पितो? तो बघ आमचा आठवले जागा झाला बघ. अरे माझा मोबाईल बंद झाले, इथं नवीन सिम कार्ड घेतली आता. चालेल काय आता मनीष फोनवर बोलून घेतो. विवेक धुमाळ, मनीष मुकादम. काय बोलतो प्रथमेश काय खाणार? मॅगी बनवता तिच्या बरोबर जाऊन जा. मॅगी खातोय. याने घेतले आणि घेतला कॉफी करतात. चेक करू तू यादे पहिले मला इकडे यादे तुम्हाला काय नाही. हवं भरायचं, हवं कमी झाली वाटतं, टायर हालायला लागले आता. बघतो आता काय इलेक्ट्रिक इन्क्युलेटर इलेक्ट्रिक आणले डायरेक्ट पोर्टेबल. थकलेली मंडळी. प्रथमेश खूप थंड वातावरण आहे, मंडली ढगाळ वातावरण. एक मिनिट तुम्हाला काय ते दाखवतो.
मित्रांनो आमचं चाललंय फोटोशूट चाललंय. तो पाय जवळ घे. अरे असं आहे लांब लांब ठेवायचा. हा यो खाली ठेव ना. हो पोज देत आपल्याला पोज नाही येत. पाय अजून जवळ घे यो. सरळ ठेवायचा. हा. तर गाडीमध्ये बसून कंटाळा आला म्हणून आम्ही आता बोटीमध्ये बसणार आहे. आणि ते बघा ते आहे आमचं हॉटेल न्यू शालिमार. तर आता आम्ही श्रीनगरला पोहोचलो दल लेकमध्ये. तिथे आम्ही रूम घेतले. तिथं राहायला म्हणजे आमचं. उद्या इकडनं आता उद्याचं काय आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे. ओके बाय बाय. मिलते फिर कल अगले ब्लॉग में. बॅग उचल